आज आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो दिवाळीची शॉपिंग करायला आणि बघा मार्केटमध्ये किती गर्दी आहे. दिवाळी म्हटलं का खूप गर्दी. सगळ्या लोकांना शॉपिंग करायची असते ना. खूप छान छान दुकानं लागलेले होते. इथे देवीच्या मूर्तींचे, प्रसादाचे, आपले मातीचे ते दिवे असते ना त्याचे पण होते स्टॉल. इथे फुलं घ्यायला पण गेलो होतो आम्ही. तिथं उचलून देत होता त्याच्या पप्पाकडे फुलं वगैरे घेतली आणि नंतर मग आम्ही प्रसादाची वगैरे पण खरेदी केली समोर. फुलांची पण खूप छान छान दुकान आहेत. मूर्ती पण मस्त, खूप छान छान मूर्ती होत्या देवींच्या. आणि इथे बांगड्यांची पण खरेदी करायची होती मला आणि मी इथे बांगड्या घ्यायला गेली. छान बांगड्या मिळते. आणि नंतर आलो घरी. देवी घेताना काही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू नाही शकली ते कारण की तिथे खूप गर्दी होती आणि व्हिडिओ करायला वेळच मिळाला नाही आम्हाला. घरी आल्यानंतर आम्ही देवीची पूजा केली आणि देवीच्या आतमध्ये प्रवेश करून घेतला. आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. पुढचा व्हिडिओ तो दिवाळीचा राहील. हा दिवाळीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. इथे सियाला उठणं लावत होते मी आणि ध्रुवला बस म्हटलं तर तो बसायलाच तयार नव्हता. त्याच्यामुळे मग त्यांनी काही उठणं लावू दिलं नाही. तिथे बस तू. इथे सिया पण काही व्यवस्थित लावू देत नव्हती. काय लावते ध्रुवला मम्मी? तर बिलकुलच आवडत नाही चेहऱ्याला, अंगाला काय असं करते काही मम्मा? लावायला. आणि नंतर मग संध्याकाळच्या वेळेस मग लक्ष्मीपूजनाची मांडणी करून घेतली. आणि इकडे ते आमच्यामध्ये 5 खाजा असतो, 9 खाजा असते आमच्या घरी. तर मग ते 9 खाजाची पूजा सियाचे पप्पा करत होते. ते कुळदेवाची पूजा म्हणून असते 9 खाजाची. तर ते पूजा इकडे चालू होती आणि इकडे माझी लक्ष्मीपूजनाची मांडणी चालू होती. अशा प्रकारे मी लक्ष्मीपूजनाची मांडणी करून घेतली आणि मग नंतर सर्वजणांनी आरती वगैरे केली आम्ही. इथे नवीन पणत्या घेतल्या होत्या त्या लावून घेतल्या. असं एका ताटामध्ये मग हे आरती वगैरे झाली का मग हे दिवे पूर्ण घरात ठेवावं लागते. जसं की धान्याच्या कोटीवर आणि आपल्या किचनमध्ये एका रूममध्ये वगैरे असं ठेवून घ्यावं लागतात ते दिवे. अशा प्रकारे आम्ही लक्ष्मीपूजन केलं आणि मग शेवटी ते फुलझडी उगवून तिथे देवाजवळ घेऊन बसली मी. मुलं काही घ्यायला तयार नव्हती. सियाला फटाके फोडायला लागतात पण हात काही लावत नाही, दुरून घेतात. फुलझडी पण हातात घ्यायला तयार नव्हती सिया. मग मीच घेऊन बसली आणि इकडे मग मोठ्यांना प्रसाद देऊन नमस्कार करून घेतला. आई आणि आमचे अण्णा. आणि इकडे या साईडला दादा पण बसलेले होते. दादांना पण मग प्रसाद दिला, नमस्कार केला. इथे ध्रुव नाही 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 असं म्हणत होता. तरी मग त्याच्या पप्पाने आणलं त्याला आणि मग त्याने जसं बाकीचे करतात तसं मग तो करत होता. आपण जसं केलं तसं करतो तो.
त्यांनी पण नमस्कार करून घेतला सर्वांना. इथे सिंह पण आली, मग सिंहाने पण सर्वांना नमस्कार करून घेतला. नंतर मग ते देवाजवळ जे प्रसाद होतं मिठाईचा, मग ते मिठाई घेऊन आली आणि मग तिने सर्वांना मिठाई दिली. आपल्या आपल्या आवडीची घ्या म्हणत होती, ज्यांना जी घ्यायची ती. ध्रुवला इथे लाडू लाडू म्हणून त्यांनी बर्फीच उचलून घेतली. बर्फी खायची होती आणि लाडू म्हणत होता. लाडू त्याला खूप आवडतो. ती सिंहाने पण घेतली आणि मग आम्ही प्रसाद वगैरे खाऊन झाल्यावर मग गेलो आम्ही फटाके फोडायला बाहेर. एवढी काही मुलांना फटाके फोडायची, कधी फटाके फोडायचे कधी फटाके फोडायचे आणि स्वतः हातात फुरजडी पण नाही घेत. ध्रुवला पण दुरून दुरून फटाके बघायला खूप आवडतं. इथे मग आम्ही फटाके वगैरे फोडून घेतले. ध्रुवला खूप मजा येत होती, खूप एन्जॉय केलं त्यांनी फटाके. फटाके लावले ते. वर बघ, वर फट दिसला ना? तो ते बघ, फट फट बघ, फट फट कुठे गेला रे? फट फट फटाके फोडल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेतले आणि अशा प्रकारे दिवाळी सेलिब्रेट केली. तुम्ही कशी केली ते मला